नमस्कार. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही निवडणूक, हो, ती आपल्या भारतात होते. विचार करा, करोडो मतदार, हजारो उमेदवार आणि ही एक प्रचंड मोठी प्रक्रिया. पण ही सगळी यंत्रणा नक्कीच चालते कशी? चला, आजच्या या भागात आपण भारतीय निवडणुकीचा संपूर्ण प्रवास अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता एवढ्या मोठ्या लोकशाहीची ताकद कशात आहे माहितीये? तर ती आहे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकामध्ये. आणि हेच अत्यंत महत्त्वाचं काम करण्यासाठी आपल्या संविधानाने एका स्वतंत्र संस्थेची निर्मिती केली आहे, भारतीय निवडणूक आयोग, जो या संपूर्ण प्रक्रियेचा जणू काही कणाच आहे. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण सुरुवात करणार आहोत निवडणूक आयोगापासून. मग जाणून घेऊ मतदार आणि उमेदवारांबद्दल. त्यानंतर पाहू प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया, मतदान आणि मतमोजणी कशी होते ते. मग राजकीय पक्षांची भूमिका काय असते आणि शेवटी सरकार कसं स्थापन होतं हेही समजून घेऊ. चला तर आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. निवडणूक आयोग हीच ती संस्था आहे जी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संचालन करते. तर मग प्रश्न येतो की एवढी मोठी जबाबदारी सांभाळतं तरी कोण? या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे भारतीय निवडणूक आयोग, म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आता या आयोगाची रचना समजून घेऊया. याची स्थापना झाली 25 जानेवारी 1950 रोजी. सुरुवातीला फक्त एकच मुख्य आयुक्त असायचे, पण आता कामाचा व्याप इतका वाढलाय की एक मुख्य आणि 2 इतर निवडणूक आयुक्त असतात. यांची नियुक्ती थेट भारताचे राष्ट्रपती करतात आणि त्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षांचा किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी पूर्ण होईल. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे कोणताही महत्त्वाचा निर्णय इथे एकमताने नाही तर बहुमताने घेतला जातो. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता हा शब्द आपण सगळ्यांनीच ऐकलेला असतो, नाही का? तर ही आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाने बनवलेली एक नियमावली आहे. याचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात, कोणताही पक्ष सत्तेचा गैरवापर करू नये आणि सगळ्यांना समान संधी मिळावी. ठीक आहे, आता आपण आयोगाबद्दल जाणून घेतलं. पण या लोकशाहीच्या खेळातले सर्वात महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत? अर्थातच मतदार आणि उमेदवार. चला आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. भारतात मतदानाचा हक्क कोणाला आहे? तर प्रत्येक भारतीय नागरिकाला, ज्याचं वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. इथे एक रंजक गोष्ट सांगतो. 1989 पर्यंत मतदानाचं वय 21 वर्ष होतं, पण नंतर 61व्या घटनादुरुस्तीनुसार ते कमी करून 18 वर्षे करण्यात आलं, जेणेकरून जास्तीत जास्त तरुण यात सहभागी होऊ शकतील. फक्त मतदानासाठी पात्र असणं पुरेसं नाहीये, तर आपलं नाव मतदार यादीत असणंही तितकंच गरजेचं आहे. ही यादी निवडणूक आयोग तयार करतो आणि मतदानाच्या दिवशी आपली ओळख पटवण्यासाठी हे मतदार ओळखपत्र म्हणजेच इपिक कार्ड खूप महत्त्वाचं ठरतं. आता आपण वळूया प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या टप्प्यांकडे. म्हणजे निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत नक्की काय काय घडतं हे पाहूया. ही प्रक्रिया खूप शिस्तबद्ध असते. बघा, सगळ्यात आधी निवडणूक आयोग अधिसूचना जारी करतो, म्हणजेच निवडणुकीची अधिकृत घोषणा होते. मग उमेदवार अर्ज भरतात. अधिकारी त्या अर्जांची कसून छाननी करतात. त्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाते आणि मग जी अंतिम यादी जाहीर होते त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होते. ही प्रचाराची रणधुमाळी एकदा थांबली की मतदारांना शांतपणे विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून एक महत्त्वाचा नियम आहे. कायद्यानुसार मतदान संपण्याच्या 48 तासाआधी सर्व प्रकारचा प्रचार थांबवावा लागतो. याला सायलेन्स पिरियड असंही म्हणतात, ज्यात कोणताही जाहीर प्रचार करता येत नाही. आणि मग येतो तो दिवस ज्याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतात, मतदानाचा दिवस आणि त्यानंतर निकालाचा. हा खरं तर लोकशाही प्रक्रियेचा खरा कळसाध्याय असतो. पूर्वी मतदान मतपत्रिका वापरून व्हायचं, पण आता जवळपास सर्वत्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच EVMचा वापर होतो. यामुळे मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया खूपच वेगवान आणि सोपी झाली आहे. EVMबद्दलच्या शंका दूर करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी VVPAT नावाची एक प्रणाली आणली गेली. यात तुम्ही बटन दाबल्यावर एका छोट्या स्लिपवर तुम्ही मत कोणाला दिलं आहे त्या उमेदवाराचं नाव आणि चिन्ह दिसतं. ही स्लिप काही सेकंद दिसते आणि मग एका बंद बॉक्समध्ये जमा होते. यामुळे मताची पडताळणी करणं शक्य होतं. आता समजा निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांपैकी तुम्हाला कोणीही पसंत नसेल तर त्यासाठीच EVMवर नोटा म्हणजेच नन ऑफ दी अबवचा एक पर्याय असतो. हा पर्याय निवडून मतदार आपला नकार संयुक्तिपणे नोंदवू शकतात. निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या भारतात मुख्यत्वे 2 प्रकारचे पक्ष आहेत.
एक म्हणजे राष्ट्रीय आणि दुसरे म्हणजे प्रादेशिक. तर या दोन प्रकारच्या पक्षांमध्ये फरक काय आहे? सोपा आहे. राष्ट्रीय पक्षांचा प्रभाव देशभर किंवा अनेक राज्यांमध्ये असतो, उदाहरणार्थ भाजप किंवा काँग्रेस. या उलट प्रादेशिक पक्षांचा प्रभाव एका विशिष्ट राज्यापुरता किंवा प्रदेशापुरता मर्यादित असतो, जसं की महाराष्ट्रात शिवसेना किंवा तामिळनाडूमध्ये द्रमुक. तर मतमोजणी झाली, निकाल जाहीर झाले. आता पुढे काय? आता वेळ येते सरकार स्थापन करण्याची, म्हणजे मतांचं सत्तेत रूपांतर करण्याची. अनेकदा असं होतं की कोणत्याही एका पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत म्हणजे अर्ध्याहून जास्त जागा मिळत नाहीत. अशावेळी अनेक पक्ष एकत्र येतात, आघाडी करतात आणि सरकार स्थापन करतात. यालाच आपण संमिश्र सरकार किंवा आघाडी सरकार असं म्हणतो. तर अशी आहे ही भारतीय निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया, अगदी निवडणूक आयोगापासून ते सरकार स्थापनेपर्यंत. पण या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाचा घटक आहे, आणि तो म्हणजे प्रसारमाध्यमं. लोकांपर्यंत योग्य माहिती पोचवणं, सरकारवर अंकुश ठेवणं आणि जनमत तयार करणं, यात त्यांची भूमिका खूप मोठी असते. त्यामुळे एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो की एका निरोगी लोकशाहीसाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष प्रसारमाध्यमांची गरज खरंच किती आहे?